त्यांना अधिकारी लोकशाहीने दिलेला. लोकांच्या काय लक्ष देते? माझं एवढंच म्हणणं आहे की वंचितांचा न्याय देणारे लीडर ते एक, गरिबांच्या गरजवंताचा न्याय देणारा लीडर कोणता? प्रकाश आंबेडकर साहेब. असा त्यांच्यावरती शिक्का आहे आणि आम्ही गरजवंत आहे. त्यांनी जी यात्रा काढली आहे ओबीसी आरक्षण बचाव, त्याच्याबद्दल काय भूमिका आहे तुमची? नाही काहीच नाही. अधिकार ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं, घटनेनं, लोकशाहीनं. त्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी पण करू शकतो असं काहीच नाही. कोणी पण करू शकतो. पण आमचे काय नाराज असण्याचं कारण नाही. फक्त त्यांनी गरजवंताच्या, वंचितांच्या बाजूनं असायला पाहिजे एवढं मात्र म्हणणं. त्यांनी हे प्रमाणपत्र रद्द करावे जेवढे दिले अशी पण मागणी केलेली. चांगली केली ना. पाटील तुम्ही आता पोलीस भरतीकडे येऊन ओबीसी प्रमाणपत्राबाबत बोललाय की IPS अधिकारी घोडसाळपणा करतात. मात्र अशाच प्रकारचा एक प्रकरण समोर आले पूजा खेडकर प्रकरण. त्यावर आता UPSCचे अध्यक्ष सोनी यांनी आता राजीनामा दिला. आता एवढ्या मोठ्या याच्यात घोटाळा होता म्हणल्यावर बाकीच्या पेपराचं अवघडच आहे. बाकीच्या पेपराचं एसटीतच येते का कोण आता? कारण सर्वोच्च देशातली ती परीक्षा आहे आणि तिथं जर असं होतंय, बघू जरा मला आरक्षणातून मोकळं व्हावं द्या. मी आत्ताच लई हे नाही करीत. परत ते आम्हाला म्हणतात मराठी जातीवर असंही दिलं, दुसऱ्याला डाग लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. ते मान्य नाही करत. नियम, कौल ते फक्त दादागिरी मान्य करते. आमचा एक नाही मग तो याकडे बघतो. म्हणजे एका जर म्हणला तुमचा आमचं नाही पटत मग, तर माणसं काय म्हणतात नाही पटत जळतील, ते गेलं दुसऱ्या पक्षात. ते तसं नाही, इकडंच राह इकडं बुक्की आणि तो अड्या असं आहे त्यांचं. त्याच्यामुळं बरंचसं काही बोगस आणखीन असू शकतं. पण जरा हे आंदोलनाचं झाल्याच्या नंतर बोगस बरंच असू शकतं. कारण आमचं ओरिजिनल असून बोगस म्हणायला लागली. त्यामुळं त्याच्यावर तर मला काय बोलायची इच्छा नाही. त्याच्यावर उत्तरच नाही दिला. तिथं गिनीतं नाही मी. ते आमच्या बेरीजितं नाही. जिथं समाजाला मानवतेचा नियम लावला जातो, मानवता धर्म जागा ठेवला जातो, त्याला किंमत देतो आम्ही तेच सर्वश्रेष्ठ ना आम्ही सांगतो तेच आहे का असल्याला मुजितो नाही. असं नसतं, मान्य करायला लागतं की दुसऱ्याची जात तशी आपली जात, दुसऱ्याची आई बहीण तशी आपली, दुसऱ्याचा पडला तसा आपला पडला, दुसऱ्याचं मोठं झालं तसं आपलंही व्हावं, ही भूमिका असली पाहिजे. सगळे आमचेच मोठे व्हावे. आरक्षण खायला जमतं, याचं उंची घे, त्याचं उंची घे, त्याचं उंची घे आणि मग आपले मोठे कर आणि दुसऱ्याचे फार डुबून दे. या वर्गाला मी नाही मान. पण एक मूलभूत प्रश्न आहे की गरीब मराठे आणि श्रीमंत मराठे हा भेद तुम्हाला मान्य आहे का? पहिली आता हे मूलभूत आहे बा, भूत हे मोठं, हे मोठं भूत आहे, मूलभूत नाही आहे. मूलभूत म्हणजे बारीक असतं, हे मोठं भूत आहे. आम्हाला मान्य नसतं ते आंदोलन काय भरायला. श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी श्रीमंत लई आहेत की त्यांना राजकारणात माहीत नाही. मग आणखी हे राजकारणी मराठ्यांनी कार्यक्रम केला आमचा आणि आज नाही आम्ही हमेशा वारंवार म्हणतो